डॉमिनोजमधले झिंगी पार्सल म्हटलं, की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटतं. पण असे झिंगी पार्सल घरात तयार करायचे म्हटलं, की तासनतास मेहनत तर घ्यावी लागतेच, शिवाय टेस्ट देखील ती येत नाही. पण जर मी म्हटलं, की लूक वाईज त्याच्यापेक्षाही बेटर आणि टेस्ट वाईज त्याच्याही पेक्षा 10 पट टेस्टी असे झिंगी पार्सल फक्त मी 5 मिनिटात तयार केलेत, तर तुम्हाला खरं तर वाटणारच नाही. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी 5च मिनिटात मी अगदी परफेक्ट असे झिंगी पार्सल तयार केलेले आहेत आणि टेस्ट त्याच्याही पेक्षा खूपच बेटर होता आणि अगदी 2च स्टेपमध्ये मी ही रेसिपी तयार केलेली आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी मी 1 टोमॅटो, कांदा आणि त्याचबरोबर स्वीट कॉर्न घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो मी आधीच पीसेसमध्ये चिरून घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो आपण ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी शेजवानची चटणी 1.5 चमचा घेतलेली आहे. तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडंसं एक्स्ट्रा घालू शकता. 2 चमचे या ठिकाणी सॉस घ्यायचा आहे आणि 2च चमचे या ठिकाणी आपण मेयोनीज घ्यायचं आहे आणि हे सर्व पदार्थ घालून झाल्यानंतर आता सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चीज. तर चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी या ठिकाणी 2.5 चमचे चीज घेतलेला आहे आणि हे सर्व जिन्नस आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि आता ही स्टफिंग आपण व्यवस्थित मिक्स करून एका साईडला ठेवून द्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टफिंग ऑलरेडी किती टेस्टी दिसत आहे. आता या ठिकाणी मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. याच्या कडा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता. मी या कडा अशाच ठेवलेल्या आहेत. याला आपण बेलण्याने लाटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामधले एअर बबल जे आहेत ते निघून जातील आणि लाटून झाल्यानंतर याच्या ज्या चारी कडा आहेत त्या 1-1 इंच आपण चाकूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि चारी बाजूने कट करून झाल्यानंतर आता मधला एरिया जो आहे तो पूर्ण कट नाही करायचा. मिडलमधल्या एरियामध्ये आपण जी स्टफिंग तयार केलेली आहे ती ठेवायची आहे आणि चारी बाजूच्या ज्या कडा आहेत त्याला आपण थोडंसं पाणी या ठिकाणी लावून घेतोय जेणेकरून कडा ज्या आहेत त्या थोड्याशा स्मूथ होतील आणि ज्या पण शेपमध्ये आपल्याला झिंगी पार्सल तयार करायचा आहे त्या शेपमध्ये आपण इझिली याला रॅपअप करू शकू. आता 2 समोरासमोरील बाजू या पद्धतीने आपण एकावर एक ठेवायच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या साईडच्या पण या सर्व कडा अशा पद्धतीने आपण गोल शेपमध्ये करायच्या आहेत जेणेकरून याला फ्लॉवर लुक येईल. हा सेम आपण जसं रोज वगैरे पाहतो तसा लुक याला येत आहे. आता हा लुक कायम राहण्यासाठी याच्यामध्ये मी एक टूथपिकची जी स्टिक असते ती याच्यामध्ये घातलेली आहे. आता याच्यानंतर याच्यावर आपण आणखीन थोडासा चीज ॲड केलेला आहे. चीज घालून झाल्यानंतर मी स्वीट कॉर्नचा 1 पीस फक्त लूक येण्यासाठी ठेवलेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण उरलेले झिंगी पार्सलसुद्धा करून घ्यायचे आहेत आणि याच्यावर थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो मी आणखीन वर स्प्रिंकल केलेले आहेत. आता तव्याला थोडंसं ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि ऑइलिंग करून झाल्यानंतर आपण जे झिंगी पार्सल तयार केलेले आहेत ते डायरेक्टली याच्यावर ठेवायचे आहेत आणि एकदम लो फ्लेमवर याला आपण टोपण लावून अगदीच 5 मिनिटं भाजून घेणार आहोत. जास्त वेळ पण भाजायचं नाहीये, नाहीतर ब्रेड जी आहे ती खालच्या बाजूने करपून जाईल. तर याला टोपण लावून आपण साधारणपणे घड्याळी वेळ लावून 5 मिनिटंच व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि 5 मिनिटानंतर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे किती परफेक्ट असे झिंगी पार्सल तयार झालेले आहेत. चीज अगदी मेल्ट झालेला आहे आणि आतपर्यंत पार्सल जे आहेत अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर एक पार्सल या ठिकाणी मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते. तर हे पहा सॉस अगदी परफेक्ट आतपर्यंत आणि मेल्टेड चीजसुद्धा किती परफेक्ट दिसते.